पुणे जिल्ह्यातील लोहगडावर जाऊन दरीत ढकलून देत सिया गोयल या तरुणीनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजेच केतन अग्रवालचा खून केला। विशेष म्हणजे तिने हे कृत्य तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्या मदतीनं केलं। सिया केतनला घेऊन लोहगड किल्ल्यावर 18 दिवसात तब्बल 3 वेळा आली होती। खरं तर ज्यावेळी सिया आणि केतन किल्ल्यावर येत होते त्यावेळी ना पाऊस होता, ना हिरवळ होती, ना विशेष काही बघण्यासारखं होतं। त्यामुळे तिथे वारंवार जाण्यामागचं कारण काय, यातूनच केतनच्या खुनाचा उलगडा होत गेला। अतिशय थंड डोक्याने रचलेला हा कट पोलिसांनी उघडकीस आणला। मात्र या संपूर्ण क्राईम सीनचं रिक्रिएशन आज करण्यात आलं। पोलीस कोठडीच्या दरम्यान सियानं पोलिसांना सांगितलं की 18 जूनला मी थकून दरीजवळ बसले होते आणि केतनला पाणी मागितलं। पाणी देताना त्याचा बॅलन्स गेला आणि तो खाली पडला। मात्र तिच्या जबाबात आणि प्रत्यक्ष घटनेत विसंगती आढळल्यानं पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला आणि या घटनेचं रिक्रिएशन केलं गेलं। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आज अत्यंत महत्त्वाची घडामोड हीच घडली आहे। घटना पुनर्निर्मितीसाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना लोहगडावर नेलं। सकाळी सुमारे 6 पासून पोलिसांकडून घटनास्थळाची संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी केली गेली। हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं, कोणाची काय भूमिका होती आणि घटना कशी घडली याची आरोपींकडून माहिती घेत सीन रिक्रिएट केला गेला। या तपास प्रक्रियेदरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव आज लोहगडावर सर्वसामान्य पर्यटकांचा प्रवेश पोलिसांनी बंद ठेवला होता। पोलिसांनी सियाच्या मोबाईलची संपूर्ण हिस्ट्री काढली आहे। चेतन आणि सिया यांच्यामध्ये तब्बल 2004 कॉल झाले होते आणि तेही कॉल्स केतन आणि सियाचं लग्न ठरल्यापासूनचे झाले होते। या संपूर्ण प्रकाराबाबत सियाला अद्यापही या कृत्याचा पश्चाताप नाहीये। चेतनला थोडा का होईना याचा पश्चाताप होत असल्याचं पोलीस तपासात दिसून येते, अशी माहिती पोलिसांनीच दिली आहे। सियानं पोलीस चौकशी दरम्यान आपण चेतन चौधरीवर प्रेम करत असल्याचा आणि केतन अग्रवाल याच्याशी लग्न करण्याची इच्छा नसल्याचं त्याला आधीच सांगितलं होतं असा दावा केला। हे लग्न मला करायचं नाही असं तिनं केतनला कित्येकदा स्पष्ट केलं होतं, मात्र तो लग्न मोडण्यास तयार नव्हता असा दावा तिनं केला। तसेच सिया जर पळून गेली असती तर तिच्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली असती, तिच्या कुटुंबियांना अपमान सहन करावा लागला असता आणि यामुळेच तिने केतनला ठार मारण्याचा कट रचल्याचं समोर आलंय। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज लोहगडावर नेलं होतं आणि पुन्हा एकदा हा संपूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केला गेला। पहाटेच पोलिसांकडून घटनास्थळाची संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी केली। यातूनही अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा खरं तर होऊ शकतो। सिया गोयलच्या कुटुंबियांनी देखील यामध्ये आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। त्या अनुषंगाने आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत। या प्रकरणात आता आणखी काय धक्कादायक बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।